Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरुवातीला केली. पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी तुम्ही एक बी मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेट्या असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत. तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. आम्ही अगोदरच 144 कलम पुकारलेला आहे. आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली. गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील. यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील. जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान 1500 मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही. आणि ते 1500 मतदान या ठिकाणी मला होणार होतं, परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे. आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं एक 25,000 ते 50,000 लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू. आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला. नाही, नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते 1400 मतदान मला आणि 502 मतदान हे समोरच्या उमेदवाराला झालेलं आहे. मी त्याची सगळी प्रक्रिया पूर्णपणे या तालुक्यातला अभ्यास केलेला आहे आणि असं असताना त्याला 1003 म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले आहेत. म्हणजे त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हे पडताळणी करायची होती. या गावाचा आक्रोश होता. या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे EVM मधून उत्तमराव जानकरला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती, प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती, पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती. परंतु प्रांतानं जमावबंदीचे आदेश काढले, तहसीलदारनं ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं तुम्ही एक मत टाका, तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरतंय की ही प्रक्रिया होऊ देत नाही. आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा, ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील, सरकार असेल, ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होतं. तुम्ही सगळ्या चॅनलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी ह्या लोकांना आधार देण्यासाठी, ह्या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटईवरती झोपलो होतो. सगळं गाव 1000 लोक झोपले होते, पण 1000तले लोक आता पोलीस असल्यामुळं 300-400 लोक या ठिकाणी आहेत. बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं, मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो 1500 मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही. म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून आम्ही घेतलेला. नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत BJPला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं. त्यामुळे त्यांना 54,000 मतं पडली की 1,08,000 झाली त्याची. म्हणजे प्रत्येक मताला मल्टिपाय म्हणजे एकाशी एक असा फॉर्म्युला या ठिकाणी होता आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला, जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिली नाही, अशीच याच गावात नाही मी 10 गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया आहे, सोपी प्रक्रिया आहे, गाव खर्चानं करत आहे. त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे, कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय, बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं. परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे. निश्चितपणानं
न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मोठ्या प्रमाणात आरोप करताय की अशा प्रकारे मतं ट्रान्सफर झाले, काय पुरावे आहेत जानकरांकडे? ते मी तुम्हाला एक 15 ते 20 दिवसानंतर 100% दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीनं दाखवले जातील. तेवढ्यासाठीच हा गावकऱ्यांचा अट्टास होता आणि मला सुद्धा बघायचं होतं. त्यासाठी मी एक रात्र मुक्कामाला या ठिकाणी येऊन थांबलेलो होतो. धन्यवाद. धन्यवाद. Why deep you took when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.